नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन कोऱ्या व्लॉगमध्ये. आणि मला वाटलं नव्हतं मी हे व्लॉग्स कंटिन्यू करेल, पण म्हटलं चला प्रयत्न करून बघूया, काय हरकत आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, मी अक्षराय कॅलेंडर बनवते आणि हे अक्षरायचं ह्या वर्षीचं 3रं वर्ष आहे. आणि तुम्हालाही हे कॅलेंडर हवं असेल तर मी या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याचीच सगळी ही तयारी, ऑर्डर्स आणि त्याचीच सगळी ही गडबड धावपळ चालू आहे. कटिंगला थोडाफार वेळ जातो, त्यामुळे कॅलेंडर लोकांपर्यंत ज्यांनी ऑर्डर केलं त्यांच्यापर्यंत पोहोचायला जरा वेळ लागतो, कारण की सगळंच सांभाळणं जरा अवघड होऊन जातं. पण जर आवड असेल तर आपण तेही मॅनेज करू शकतो, त्यामुळे हे मी मॅनेज करते आहे. मला जसं जमेल तसं. थोडंफार मागे पुढं होतं, पण ठीक आहे. तर हे आहे जानेवारीसाठीचं आणि हे आहे फेब्रुवारीसाठीचं. सगळंच रिव्हील नाही करत आहे मी, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बुक करून घेऊ शकता. तर यावर्षीची थीम आपण ठेवली आहे सोनचाफा. आणि यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा जरा कलरफुल ठेवलं आहे सगळं, सो तुम्ही बघू शकता. आणि ह्याचा फॉर्म तुम्ही फिल करू शकता, त्याच्यातही तुम्हाला सगळे डिटेल्स मिळून जातील. सो बघू शकता हे. आणि आज एक नवीन पाहुणा आपल्या घरी आला. एक नवीन गुलाबाचं एक फुलझाड आणलं आहे माझ्या बहिणीने. खूपच छान कलर आहे हा, वेगळा आणि मिक्स असा, एकदम छान वाटतं आहे. त्याचेच हे काही शॉर्ट्स. रविवार असल्यामुळे माझा दिवस थोडा उशिराच सुरू झाला होता, त्यामुळे जेवण आणि नाश्ता एकत्रच झालं असो. पण त्यानंतर काम करून करून थोडी भूक लागलेली, म्हणून हे खारीक आणि खोबऱ्याचे लाडू, त्यातला एक लाडू खाल्ला. तर अख्खे डबा भरून लाडू केलेले आहेत. सो चांगलं आहे, थंडीत चांगलं असतं खाल्लेलं, सो तुम्ही खाऊ शकता. तर इतके हे सारे कॅलेंडर्स बनवून तयार होते, त्याचं कटिंग करून रेडी होते. पण त्याच्यावर अजून पुढच्याही प्रोसेस आहे, कारण की कॅलेंडरबरोबर आपण बुकमार्क्सही देतो, त्याच्यात एक छोटीशी नोटही देतो. त्यामुळे हे सगळं तयार करून ते पॅकिंग करणं आणि मग ते पोस्टात जाऊन पोस्ट करणं आणि ते तुमच्यापर्यंत येण्याचाच वेळ लागतो. पण असो, मध्ये आपण झाडांना पाणी घालूया. झाडे आणि चपलीची लिंक हवी असेल तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, चेक करू शकता. ओके. तर हे आमचं घर आणि असं काहीसं वातावरण झालं होतं. आणि त्यानंतर मी उरकून रेडी झाले, कारण की आम्हाला जायचं होतं बाहेर जेवायला, फॅमिली डिनर, मज्जा येते. सो आम्ही आलेलो एका नवीन ठिकाणी, जी आम्ही ट्राय केली नव्हती. पण त्याआधी तुम्ही चंद्र बघा, कारण की आज पौर्णिमा आहे. सो चंद्र कालचा भारी दिसत होता. त्यानंतर आम्ही आमच्या गावच्या रस्त्यावरून पोहोचलो फायनली मोक्षाला. हे घरच्यांनी सगळ्यांनी ट्राय केलं नव्हतं हॉटेल्स, त्यामुळे आम्ही इथे आलो. आणि इथले लाईट्स एकदम भारी आहे, म्हणजे मला हे वाले लाईट्स तर ऑलरेडी आवडतातच, पण त्यांनी कम्प्लिटली ह्याच लाईट्सवर पूर्ण हॉटेलचं जे काही लाईट्स आहेत ते ठेवलेलं, त्यामुळं छान वाटत होते. हे सगळे आमच्या घरचे आणि हा आमचा फॅमिली डिनरचा सीन. तर मला इथले लाईट्स आवडलेत, पण ते थोडेफार जास्त पण वाटतात, पण तेवढ्या लाईटसाठी तेवढे गरजेचे पण आहे. मग आम्ही ऑर्डर केले स्टार्टर, पनीर चिली आणि स्प्रिंग रोल केला होता. आय गेस स्प्रिंग रोलचं नाही काढलं मी शूटिंग. त्यानंतर व्हेज महाराजो आणि पनीर अंगारा. इथली टेस्ट छान आहे बाय द वे. नंतर आम्ही घेतली होती वॉलनट ब्राउनी, ज्याच्या आता धुरानी जरा मी खोक केलं, एवढा धूर होता त्याच्यात. इथला ॲम्बियन्स छान आहे. आणि ही तुळशी वृंदावन आणि गणपतीचं जे काही त्यांनी डेकोरेशन केलं, जे काही मंदिर आहे, छान वाटतं आहे ते बघून, एकदम प्लेझंट वाटतं. त्यानंतर माझ्या बहिणीने तिला पान खायचं म्हणून पाणी खाल्लं आहे. अशा प्रकारे हे आहे हायवेवर. तर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर करू शकता, हे हॉटेल छान आहे. त्यानंतर परत आपण चंद्र बघितला आणि फायनली निघालो घरी. बाय. हेच काही थोडेफार शॉर्ट्स आहेत. बाय बाय. पर्यंत मला सहन केल्याबद्दल आणि हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. बाय बाय.